नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण ज्या सोयाबीन तूरच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तो आपला 1.5 एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे. आणि जर ह्याचे बघितलं तर हे तूर या पिकाची लागवड आपली 22 मेची याची लागवड आहे. त्यानंतर 26 जूनची आपली सोयाबीनची लागवड आहे. आता जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की साधारणतः 3.5 ते 4 फूट हे तूर पीक आपलं झालेलं आहे. आणि 2-2 बियांचीच लागवड आहे, तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने हे तूर आपली इथं दिसत आहे. इथं जर खाली बघितलं तर तुम्ही बघू शकता की 2-2 1-2 अशीच लागवड आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आता हे सोयाबीन आणि तूर पीक आपलं आहे. आता यात जर बघितलं तर याच्या आपल्या 3 शेंड्या खोडणे कंप्लीट झालेले आहे. आता 3 शेंड्या खोडणे कशा पद्धतीने आपण केलेले आहे तुम्हाला दाखवतो. इथं ही जी आहे ही पहिली शेंडे खोडणी इथं तुम्हाला दिसते ना, इथं कट केलेली आहे, इथंसुद्धा कट केलेली आहे. हे साधारणतः 22व्या ते 24व्या दिवशीच कट केलेली आहे. वास्तविक 22 ते 30 दिवसापर्यंत, परंतु आपली लागवड लवकर असल्याने आपल्याला जेव्हा इथं हे पीक चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत होतो तेव्हाच आपण याची पहिली शेंडे खोडणी केली होती. दुसरी शेंडे खोडणी तुम्ही इथं बघू शकता की इथं केलेली आहे. आता याचा विशेष काय झालेलं आहे, इथं शेंडे खोडणी केल्यामुळे याला ब्रांचिंग इथं झाली, इथं शेंडे खोडणी केल्याला याला इथं ब्रांचिंग झाली. त्यामुळे 2-3 फांद्या याला आल्या. पुढं दुसरी शेंडे खोडणी इथं केली, तिथं पण 2-3 आणि इथं जर बघितलं तर वरती आपण तिसरी शेंडे खोडणी केली. इथं बघू शकता तिसरी शेंडे खोडणी जी आपण मशीनच्या माध्यमातून केली. तर त्यामुळे काय झालं की प्रचंड याला फुटवे आणि प्रचंड याची चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीनचं जर बघितलं तर सोयाबीन पण आपण अशाच पद्धतीने लागवड आहे की 9 इंचावरती 9 इंचावर 2 ते 3 बिया आपण त्याच्या टोकन केलेल्या होत्या. आता याची जर वाढ तुम्ही बघितली तर माझ्या टोंग्यापेक्षा जास्त कुठं तर कंबर झाली. परंतु जिथंही कंबर झाली तर याची लागवड त्याच्यामध्ये अंतर जास्त असल्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीने ब्रांचिंग झालेली आहे. आता तुम्हाला ब्रांचिंग दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता की हे 2च झाडं आहे, तरीसुद्धा ह्या 2च झाडांना खालपासून तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने फुटवे, म्हणजे साधारणतः 7-8 फुटवे आणि काही शेंगा झालेल्या आहेत, काही पापड्या आहेत, काही अजून खाली बारीक फुलंसुद्धा दिसत आहे. आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. तुम्ही बघू शकता की जमिनीला इथं भेगा पडलेल्या आहेत. तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. पाऊस इथं चांगल्या पद्धतीने पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या शेंगा आहेत आपल्या भरल्या पाहिजेत. काळ्या जमिनीला पाहिजे तसा प्रादुर्भाव नाही, परंतु जी पांढरी जमीन आहे तर तिथं आपल्याला लवकरात लवकर पाऊस किंवा पाणी पाहिजेत. अशा पद्धतीने हे आपलं इथं पीक चांगल्या अवस्थेत आहे. आज जर बघितलं तर आज 24 ऑगस्ट, म्हणजे साधारणतः सोयाबीनला आपल्याला 2 महिने कंप्लीट होत आहे, म्हणजे 58 ते 56 दिवस झालेले आहेत. आणि तूर पिकाला आपल्याला 3 महिने हे कंप्लीट झालेले आहेत. 3 महिन्यामध्ये तूर पिकाची चांगली ग्रोथ आहे. सोयाबीनचे 2 महिन्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे. इथं जिथं पण सोयाबीन आपलं खूप जास्त वाढलेलं आहे तिथंसुद्धा त्याची चांगल्या पद्धतीने फळफांद्या असल्यामुळे फुटव्यांची संख्या, शेंगांची संख्या आणि फुलांची सुद्धा संख्या चांगली आहे. आणि हे जे सोयाबीनची व्हेरायटी आहे ईगल JS 335, तर याला तुम्ही बघू शकता की एकदम खालून, म्हणजे एकदम पार बुडापासून फुलं लागतात, बुडापासून शेंगा लागतात आणि खाली नंतर फुटवे फुटतात. तर इथं तुम्ही बघू शकता की एकदम खाली ते दुसरं नोड आहे, तिथंसुद्धा याला शेंगा लागतील. तर असं एकंदरीत चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन पीक आहे. जे आपण पातळ लागवड करतो किंवा जास्त अंतर ठेवून लागवड करतो त्याच्यामध्ये हाच एक चांगला फायदा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बियाणं फार कमी लागते. तूर पिकामध्ये आपण एकरी 1 किलो बियाणं वापरलेलं आहे आणि सोयाबीन पिकामध्ये सुद्धा आपण एकरी 5 ते 6 किलो याच्यामध्ये वापरलेलं आहे. याच्यामध्ये 2च ओळी आहेत, म्हणजे इकडून 2 आणि इकडून 2 असे 4च तास आहेत. वास्तविक पारंपरिक पद्धतीने आपण याच्यामध्ये 6 तास टाकत असतो, परंतु आपल्याला तुरीसाठी चांगल्या फळफांद्या फुटण्यासाठी आपण इथून साधारणतः 2.5 फूट जागा सोडली होती आणि तिकडूनसुद्धा 2.5 फूट जागा सोडली होती. तर त्याचा आपल्याला बेनिफिट चांगल्या पद्धतीने झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. अजून तर ह्या तूर पिकाला फार वेळ आहे, म्हणजे 2 महिने अजून याला कालावधी आहे की ज्या पद्धतीने हे चांगली इथे ग्रोथ करेल. पूर्ण हे अंतर आपलं
झाकलं पाहिजेत, अशा पद्धतीने आपण त्याचं यावर्षी नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न झालं होतं, चांगल्या पद्धतीने आपलं तूर पीकसुद्धा झालेलं होतं. तर असं एकंदरीत हे सध्या परिस्थितीला आपलं सोयाबीन पण आहे आणि तूर पण आहे. सोयाबीन ज्या क्षेत्रामध्ये तुमची जास्त वाढ होते किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुमचं एकंदरीत चांगल्या पद्धतीने पीक होते, तर तिथं अशा पद्धतीनेच तुम्ही लागवड करा. 9-9 इंचावरती सुद्धा लागवड केली तर काही फरक पडत नाही. 9 इंचाचं अंतर सोयाबीन तुमचं झाकून टाकते. आणि इथं बघा, आता इथं पूर्णपणे 9x2.25 अशी लागवड आहे. तर 2.25 फुटाचं पण चांगल्या पद्धतीने इथलं अंतर भरलेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने खालनं याला शेंगा आणि फुटव्यांचं प्रमाण आहे. तर असं एकंदरीत हे आपलं पीक आहे आणि छान वाटते. अशा पद्धतीने प्रयोग केला, कमी खर्चामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जे तीनपट आपल्याला खर्च लागायचा किंवा 3 पट आपल्याला बियाणं लागायचं, ते आपण 1 पटावर आणलं. म्हणजे पारंपरिकमध्ये आपण हे 3 किलो बियाणं वापरतो तूर पिकाचं, आणि सोयाबीनचं सुद्धा आपण एकरी 18 ते 20 किलो वापरतो. म्हणजे आपण फक्त 6 किलो वापरलेला आहे. 6 किलोमध्ये आपल्याला एकरी ॲव्हरेज 4 ते 6सुद्धा 4 ते 6च्या दरम्यानसुद्धा झाला तरी चांगला आहे, कारण आपला खर्चच त्याच्यामध्ये एकंदरीत कमी आहे. तर असं हे आपलं पीक आहे आणि या पद्धतीने आपलं हे नियोजन आहे. आपण आधुनिक पद्धतीने यावर्षी असं नियोजन केलेलं आहे. त्याचा थोडासा जो ड्रॉबॅक आहे तो असा होते की सुरुवातीला याच्यामध्ये तण नियंत्रण करणं थोडंसं जड जाते. परंतु तुम्ही जर कोऱ्या शेतामध्ये आधीच त्याचं तण नियंत्रण केलेलं असलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला होते. यावर्षी आपण त्या पद्धतीने नियोजन केलं नव्हतं. पुढच्या वर्षी आपण आधीच तण नियंत्रण करून घेऊ, कारण मग मजुराच्या सहाय्याने आपल्याला याला कोळपणी किंवा निंदणी करावं लागत नाही. तण नियंत्रण आधी केलं, त्यानंतर 20-21व्या दिवशी सोयाबीन झाल्यानंतर 20-21 दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा फवारणी केल्यानंतर मग ते तण नियंत्रण फारसं म्हणजे चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये होते. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे काय अनुभव आहे ते सांगा. कशा पद्धतीने तुमचं पीक आहे, तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता. पारंपरिक पद्धतीने जे लागवड करतो तर त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक आहे, उभी वाढ होते अशी, आणि त्याच्यामध्ये फळफांद्या येत नाही, त्याला ब्रांचिंग पाहिजे तशी होत नाही. परंतु इथं जर कुठले तुम्ही झाड बघितलं तर त्याला ब्रांचिंग चांगल्या पद्धतीने आहे. इथं तुम्ही बघू शकता, इथं उंची जरी जास्त असली तरी त्याला चांगल्या पद्धतीने ब्रांचिंग आहे, कारण त्याचं खाली खोड चांगल्या पद्धतीने होत असते. कारण आजूबाजूला जे अंतर आहे ते फार जास्त असल्यामुळे त्याचा कुठलाच प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. तर असं एकंदरीत आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशा पद्धतीने हे नियोजन आहे, तुमचं कसं नियोजन आहे, तुमच्या एकंदरीत काय समस्या आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन.